बिहारमध्ये पाटणा इथं आज देशातल्या विविध विरोधी पक्षांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीसाठी जवळपास 18 पक्षांचे नेते होते। भिन्न राजकीय विचारधारांचे पक्षांनी बैठकीत एकत्र येऊन 2024 साठीच्या लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर विचारमंथन केलं। बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार, राजद नेते लालू प्रसाद यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते। देशहितासाठी नाही तर सत्ता उपभोगण्यासाठी तसंच जनतेला धोका देण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानं देशाला नवी दिशा आणि ताकद दिल्याचं त्यांनी सांगितलं। तर विरोधकांची आघाडी म्हणजे घराणेशाहीची आघाडी असून त्यांच्या घराणेशाही पक्षाला वाचवण्यासाठी ते एकत्र आल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आम्ही मेहबूबा मुफ्तींसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे आमच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्यासोबत आघाडी करण्याच्या गोष्टी करत आहेत, यामुळे आपण आश्चर्यचकित झाल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील आणि पुन्हा भाजपा आणि युतीचं सरकार अधिकच्या जागा मिळवून विजयी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला।